खूप दिवसांनी समुद्रकिनाऱ्यावर आलो आहे। रोज तीच ऑफिसचं काम, ट्रेनची गर्दी, कटकट, सगळं रोज करून खूप कंटाळलो होतो। म्हटलं कुठेतरी जाऊन यावं, तर मी ही सोलो ट्रिप प्लॅन केली आहे। जवळच दिव्यागर बीचच्या इथे, जे कर्जतपासून अगदी 3.5 तासाच्या अंतरावर आहे। आणि मी 3 वाजता इथे पोचलो, लंच वगैरे केला, थोडा आराम केला आणि संध्याकाळ जशी झाली 4-4:30 असे वाजले, तसे मी बाहेर निघालो। आणि इथे जे प्लेसेस आहेत, मंदिरे आहेत, आता मी आलो आहे बीचवर आणि खूप भारी वाटते। क्राऊड कमी आहे वीकेंड असं तरी, कारण आय डोंट नो का क्राऊड कमी आहे, लोकांना माहीत नसेल किंवा हा बीचच खूप मोठा आहे। तुम्ही बघू शकता की किती मोठा हा बीच आहे। लाईक इथून ते पाठीमागे इथपर्यंत आपली नजर जाऊ शकते, तिथपर्यंत पसरलेला आहे। आणि आता सनसेट, सूर्यास्त होत आलेला आहे आणि तेच बघण्यासाठी खास मी इथे आलो आहे। मस्त गार हवा सुटली आहे, जी शांतता पाहिजे होती ती मला तिथे मिळाली आहे। आता मी मस्त एकटा बसेल कुठेतरी निवांत। तर दिव्यागर हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात येते। दिव्यागर हा भारताच्या कोकण किनारपट्टीचाच एक भाग आहे। तुम्ही जो बघताय तो आहे दिव्यागरचा मुख्य रस्ता। या रस्त्याच्या अजून खूप शाखा आहेत। रस्त्याच्या आजूबाजूला तुम्हाला नारळाच्या बागा, तिथली घरे, खूप सारे रिसॉर्ट, होमस्टे आणि हॉटेल्स दिसून येतील। या नारळाच्या बागा बघा ना, किती सुंदर दिसत आहेत। जणू काही हे माड आकाशाला गवसणी घालतायत आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे की आकाशाला हात लावण्याची। त्यांचा गडद हिरवा रंग आकाशाच्या निळाशार पडद्यामध्ये एकदम उठून दिसतोय। तर बीचवर जाताना मध्ये हा फलक दिसला, तर म्हटलं आधी उत्तरेश्वर मंदिर बघून येऊया। शेवटी श्वर आहे म्हणजे नक्कीच शंकराचं मंदिर। दिव्यागरच्या उत्तर सीमेला हे मंदिर आहे। तर संध्याकाळचे 4:30 वाजले होते। सूर्य अगदीच पश्चिमेकडे सरकत होता। उन्हाची तीव्रता कमी झालेली, डोक्यावर निळेशार आकाश, आजूबाजूला माळाच्या बागा, सुंदर घरे, हे सर्व कोकणाचे सौंदर्य न्याहारीत मी निघालो उत्तरेश्वर मंदिराकडे। तर हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। मंदिराचा इतिहास जवळजवळ 700 ते 800 वर्ष जुनं आहे। तुम्ही जे बघतायत ते नवीन मंदिर आहे। मंदिराचा लाल रंग सांगतो की मंदिर हे चिराची माती म्हणजेच जांभा खडकाने बनवलं आहे। मंदिराभोवती आपल्याला हे दीपस्तंभ दिसत आहेत। कोकणातल्या बहुतेक सर्वच मंदिरात असे दीपस्तंभ दिसून येतात। प्रामुख्याने 2 मंदिरं आहेत, एक हनुमान मंदिर आणि समोरच शंकराचं मुख्य मंदिर। मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे एका जोडप्याचं प्री वेडिंग शूट सुरू होतं। त्यांना डिस्टर्ब न करता मी लांबूनच पिंडीला हात जोडले आणि बाहेर आलो। बाहेर हे वडाचं मोठं झाड आहे आणि समोरच तुळशी वृंदावन। 20 ते 25 मिनिटे मंदिरात घालवल्यानंतर सूर्य मावळतीला चालला होता आणि मला उत्सुकता होती सनसेटची। तर झपाझप पावले टाकत मी चाललो आहे बीचच्या दिशेने। तर बीचकडे जात असताना मला ही छोटी पोरं वाटेमध्ये भेटली। समुद्र पहिल्यांदा कोण कोण बघतोय रे? समुद्र कोण कोण बघतोय पहिल्यांदा? सब अरे समुद्र कोण कोण बघतोय रे पहिल्यांदा? समुद्र पहिल्यांदा कोण कोण बघतोय? मी। सगळेच का तुम्ही? दुसऱ्यांदा मी 5-6 बघतोय। 5-6 तर हा प्रश्न विचारायचं कारण असं की मी पहिल्यांदा समुद्र 11वी किंवा 12वी मध्ये असताना पाहिला होता, जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत मरीन ड्राईव्हला गेलो होतो तेव्हा। घोडा गाडी। आता मी जसं समुद्र किनाऱ्यावर आहे तसं मला वीर सावरकरांचं छान गाणं आठवलं आहे की जेव्हा ते तुरुंगात होते आणि हे गाणं लिहिलं होतं की नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा। तर आत्ता या समुद्राकडे बघून, अथांग समुद्राकडे बघून मला त्यांची तळमळ जाणवते की जेव्हा ते जेलमधून किंवा जेव्हा त्यांना वेळ मिळत असेल तेव्हा ते समुद्राकडे बघत असतील।
तेव्हा त्यांना कसं वाटत असेल की मातृभूमीपासून ते खूप लांब आले. त्यांनी त्यांचा काय बोलू शकतो, त्यांचा गुन्हा काय होता तर ते त्यांच्या मातृभूमीसाठी लढत होते, हा त्यांचा गुन्हा होता. आणि त्यामुळे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती, जे तुम्हाला माहीत असेल की नाही ते मला माहीत नाही. तेव्हा त्यांनी हे गाणं लिहिलं होतं. खूप सुंदर गाणं आहे, लतादीदींनी ते गायलं आहे. आणि त्या गाण्याचा अर्थ लाईक ते गाणं जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा ते गाणं आम्हाला शिकवलं होतं. आणि ते गाणं मोठं आहे, पण प्रत्येक ओळीचा अर्थ इतका खोल आहे की कुठेतरी जर तुम्हाला मराठी चांगली असेल तर तुम्हाला ते गाणं समजेल. गाणं किंवा कविता असं काव्य म्हणू शकतो मी त्याला. तर ते गाणं तुम्हाला समजेल. आणि त्यांची जी जखम त्यांना जी झाली होती ती त्यांना तुम्हाला कळून येईल की का त्यांनी ते गाणं लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीचं वर्णन केलं आहे. लाईक पहिलीच गडवा, आय थिंक मला अजून ते पार्ट आहे गाणं. भूमातेच्या परमतलात जो धुता मी नित्य पाहिला होता, मज बदलासी अन्य देशी चला जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तर ते यातून बोलतात की तुम्हाला बोलला होतास की अन्य देशी चला जाऊ म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाऊ आणि सृष्टीची जी काही विविधता आहे, जे आता आपण बघतोय की आपल्याच देशामध्ये इतकी विविधता आहे, तर जगामध्ये जितकी काही विविधता आहे ती तू मला दाखवणार होतास, पण तू मला कुठे आणून ठेवलेस? तू मला आणून ठेवलेस तुरुंगामध्ये. आणि तू मला बोलला होतास आपण विविधता पाहू म्हणजे जगभर फिरू, पण तू मला इथे दाबून ठेवलंस, त्यामुळे मला आता जग फिरता येत नाही. असं हे त्यातून ते बोलतात असं मला तरी वाटतं. आणि अशा खूप प्रत्येक ओळीमधून त्यांनी एक संदेश दिलेला आहे. आणि खूप सुंदर गाणं आहे ते. त्यांनी कशी काव्य लिहिली आहेत की मी का अजून वाचली नाहीत, बट हे गाणं ते मला अजून पण पार्ट आहे. थोडा वेळ मोबाईल खिशात ठेवून मी समुद्रकिनारी फेरफटका मारत सूर्यास्ताचा आणि समुद्राचा आनंद घेतला. पण काही केल्या मला राहवलं नाही. मग मी कॅमेऱ्यामध्ये समुद्राचे सौंदर्य रेकॉर्ड करत बसलो. माणसामध्ये आलो आहे, माणसांच्या इथे जास्त गर्द आहे तिथे आलो आहे. तर बघूया आपण की ते काय चाललं आहे प्रत्येकाचं. बघायला मजा वाटते लोकांना ते काय करतायत काय नाही. चला बघूया. तिथे बाजूलाच मला एक छोटी मुलगी लुटूलुटू पलताना दिसली. तिचे आई बाबा मागेच बसले होते आणि ही समुद्राकडे धाव घेत चालली होती, अगदी वाऱ्यासारखी. किती नशिबवान असेल नाही, लहानपणी तिला समुद्र बघायला मिळतोय, वालूमध्ये खेळायला मिळतोय. अजून काय हवं? इकडे आलो तर या दोघींचं काहीतरी चालू होतं. किल्ला बांधत असाव्यात बहुतेक, नाहीतर अजून काही. त्यांचं त्या देव जाणे. त्यांच्या पाठीमागे तो छोटू दिसतोय. तो छोटू छोट्याशा पिवळ्या बाटलीत वाळू गोळा करतोय. किती सोपं होतं ना लहानपण. अगदी छोट्या आणि साध्या गोष्टीत आनंद मिळायचा. काय म्हणतोय का हा छोटू बघा कसा लाटांचा आनंद घेतोय. तो आता वेट करतोय लाटा येतील. बसला खाली, लाटा आल्या, पळाला 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 पळाला, अरे पळाला 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 पळाला. किती क्यूट ना. ही फॅमिली इकडे मस्त लाटांचा आनंद घेत आहेत. 3 छोटी मुले आणि त्यांचा परिवार. थोडं पुढे गेलो तर ह्या महाशयांचा इकडे खिशात हात घालून फोटोशूट सुरू आहे. तिकडे ती मुलगी फोटोशूट करते आणि तिचा बहुतेक तो नवरा किंवा बॉयफ्रेंड असावा, कारण मी गेल्या 40 मिनिटापासून त्यांना एकाच ठिकाणी बघतोय. तो बिचारा मोबाईल घेऊन हातात उभा आहे आणि ती पोज बदलते. इकडे याची राईड संपलेली आहे, आता पैसे देत आहे. अजून थोडं पुढे गेलो तर हे महाशय आता गाडी घेऊन चालले आहेत सवारी करायला. इकडे हा पिकाचू काय करतोय, त्याच्या हातात लाल मग आहे आणि तो लाल मग घेऊन तो कुठेतरी चालला आहे. कुठे चालला आहे तर अच्छा, त्याचे तिकडे ते बॅग सँडल वगैरे ठेवून तिथे तो आता ठेवतोय. त्या थोडं पुढे गेलो तर हे दोघे मित्र आय थिंक लंगोटियार आहेत आणि आता ते त्यांच्या सिक्रेट गप्पा मारत आहेत. इकडे तिकडे बघतायत, मस्त हवेचा आनंद घेतात. आणि हे तिघेजण बघतोय तर लाटांसोबत गेम
चालू आहे यांची. म्हणजे जेव्हा जशा लाटा येतील तशी जंप करायची. मजा येते खूप या गेममध्ये. आम्हीसुद्धा जेव्हा गोव्याला गेलो होतो तेव्हा अशीच मस्ती केली होती. जशा लाटा येईल तशी जंप करायची, त्या लाटांना चुकवायचं, हुलकावणी द्यायची. पुन्हा ट्रिप प्लॅन करावी लागेल गोव्याची मित्रांसोबत. हे आजोबा दिसत आहेत, हे त्यांच्या नातवासोबत फिरायला आले होते. तो तिकडे समुद्रात भिजताना दिसतोय ना, तो त्यांचा नातू. मला असं वाटतं की त्याला भिजताना बघून त्यांना त्यांचं बालपण आठवत असावं. त्यांनीसुद्धा अशीच मस्ती केली असेल, पाण्यात डुबक्या मारल्या असतील आणि अजून काही केलं असेल. छान वाटतं जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंदी बघतो, मजा करताना बघतो. मला ती मजा वाटते की जेव्हा आपण बघतो लोकांचं थोडं निरीक्षण करतो आणि प्रत्येकजण त्याच्या लाईफमध्ये बिझी असतो. प्रत्येकजण त्याच्याप्रमाणे त्या मुवमेंटचा आनंद घेत असतो. आणि इथे मी तेच बघतो आहे की कोण छोटीची मुलं आहेत ती काही मातीमध्ये किल्ला बनवत आहेत. जी माझ्या इच्छा आहेत दोघं ती समुद्रात जाऊन मस्त डुबक्या मारत आहेत मित्रांच्या ग्रुपसोबत. कपल आहेत ते फोटोशूटमध्ये बिझी आहेत. आणि बरंच कोण काय करते, कोण गाड्या चालवतोय, कोण काय करते. प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने त्या मुवमेंटचा आनंद घेत आहे. आणि मला असं वाटतं आयुष्यामध्ये तेच पाहिजे की तुम्हाला ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतो तीच गोष्ट तुम्ही करायला पाहिजे आणि मग लाईफ सेट आहे. सूर्य क्षितिजापासून थोडा खाली सरकत चालला होता. अंधार अधिक गडद होत होता. बीचवर दिवे नसल्यामुळे बीचवरची गर्दीसुद्धा कमी होत होती. मी सुद्धा या ड्रॅगन बाबाला बाय बाय करून माझ्या हॉटेलचा रस्ता पकडला. बीचपासून माझं हॉटेल सुमारे 6 ते 7 मिनिटाच्या अंतरावर होतं. रात्रीच्या जेवणासाठी मी त्यांना व्हेज थालीची ऑर्डर दिली होती. आता फक्त जायचं, खायचं आणि इंस्टाग्रामवर स्टोरी टाकायची, हाच माझा नेक्स्ट प्लॅन होता. तर ही आहे माझी व्हेज थाळी. डाळ, भात, चपाती, भेंड्याची भाजी, पिरडं आणि सोलकढी. जेवण अगदी साधं पण रुचकर होतं. तिथे असणारे आजोबा 2-2 मिनिटाला मला काही हवं की नको अशी विचारपूस करायचे. पण येतानाच खूप सारा नाश्ता केल्यामुळे माझी भूकसुद्धा कमी होती. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि थंडी जाणवते म्हणून मी स्वेटर घालून निघालो आहे बीचवर. बघूया सकाळी बीच कसा दिसतोय. लाईक संध्याकाळी तर आपण बघितलं, बट सकाळी बीचवर काय मजा असते ती पण बघूया. चला. तर सकाळचे 7-7:30 वाजले होते आणि मला वाटलं की बीचवर कोणी नसेल, पण बीचवर येऊन बघतो तर बीचवर थोडी गर्दी होती. माझ्याप्रमाणे ते सुद्धा हाच विचार करून बीचवर आले असतील. तर हे आहे शांतिलता रेस्टॉरंट, जिथे मी माझा 1 नाईट स्टे केला होता. तर मी ज्या रूममध्ये राहिलो आहे ती रूम काहीशी अशी दिसते. तर ही ॲक्च्युली ड्रायव्हरची रूम आहे, कारण त्यांच्याकडे रूम एका माणसासाठी रूम नव्हती. तर मी त्यांना म्हटलं काहीतरी ॲडजस्ट करा. तर त्यांनी मला ही ड्रायव्हरची रूम दिली. मस्त मला काय होतं, झोपायचं होतं एक नाईटसाठी आणि मग आपल्या रस्त्याला निघायचं. सो मग झोपायची सवय झाली. पैसे पण कमी घेतले, जेवण पण चांगलं मिळालं. अजून काय हवं. तर ही आहेत मुळशीची पोरं. ती 2 दिवस दिव्यागरमध्ये होती आणि काल त्यांच्यासोबत माझी ओळख झाली आणि आम्ही मस्त गप्पा मारल्या. त्याला विचार काय करत होता. आंघोळ करत होतो, तो ठेवला तिथं ती डायरेक्ट. तर शेवटी त्यांना बाय बाय करत मी निघालो माझ्या पुढच्या रस्त्याला आणि माझा नेक्स्ट स्टॉप होता वेलासागर.